या मॅचचा टॉस झालेला आहे. टीम पाटण वॉरियर्स या टीमने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी टीम कराड 11 या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. तुम्ही पाहत आहात शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व रबर बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम 3 दिवसाचा आहे आणि 3 दिवसाचा हा रणसंग्राम आजचा पहिला दिवस आहे. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांचा आज वाढदिवस आहे. आपण त्यांना वाढदिवसाच्या देऊया लक्ष लक्ष शुभेच्छा. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊ आपण हीच ईश्वर चरणी प्रार्थना करूया आणि वाढदिवसाच्या क्रिकेटमय त्यांना आपण देऊया लक्ष लक्ष शुभेच्छा. आणि मॅच क्रमांक 2 कडे वळूया. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामना सुरू करा अशी विनंती आपण दोन्ही संघांना या ठिकाणी करूया. कराड 11 ग्रामीण विपक्ष पाटण वॉरियर्स अशी लढत आहे. पाटण वॉरियर्स या टीमने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कराड 11 ग्रामीणला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. 5 षटकांचा सामना आहे परंतु प्रत्येक षटक हे 5 बॉलचं आहे याची आपण दक्षता घ्या आणि तुम्हाला 5 गोलंदाज हे उपयोगात आणावे लागतील. पहिला सामना झाला मोरण क्रिकेट असोसिएशन विपक्ष पाटण वॉरियर्स ब आणि हा सामना पाटण वॉरियर्स ब ने जिंकलेला आहे. आता या आजच्या दिवसातली दुसरी लढत आहे. मॅचला वरील सुरुवात दोन्ही संघांना आपण देऊया. या मॅचसाठी भरभरून शुभेच्छा. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा आणि हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आता पाटण वॉरियर्स विपक्ष कराड 11 ग्रामीण या दोन टीम मध्ये हा संघर्ष आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅचला होती सुरुवात. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे. टीम कराड 11 ग्रामीणला विनंती आहे की आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा अशी विनंती आपण कराड 11 ग्रामीण आणि पाटण वॉरियर्स ला करूया. टीम कराड ग्रामीण 11 आपल्याला विनंती आहे की आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा अशी विनंती आपण कराड 11 ग्रामीणला करूया. मॅचच्या सुरुवात पहिला बॉल पहिलाच बॉल वेगाने हाताळलेला आहे. गोलंदाजी मार्ग वरती अतुल भालेकर षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. वेग त्यांच्या गाठीशी आहे आणि क्रॉस अँगलने गोलंदाजी करतात. एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा तयार होतील. पाटण एक्सप्रेस गोलंदाजी मार्ग वरती बनपुरी गावचे अतुल गोलंदाजी मार्ग वरती तयार. पहिला बॉल टाकला. एक सिंगल खर्च केले. आता या बॉल वरती आक्रमण केलंय. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. लांबी पडली कमी आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय. टीम कराड 11 ग्रामीण या टीमला आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो परंतु तोच इथे निवडला आणि माघारी जावं लागतंय. बॅटिंग करताना फलंदाज राकेश आउट होऊन आता माघारी जात आहे. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. टीम कराड 11 ग्रामीण या टीमला. राकेश आज मोठा खेळ निश्चित करू शकले नाही. आक्रमण करायला गेले आणि त्यांचं आक्रमण फसलं आणि अखेरकार त्यांना माघारी जावं लागतंय. परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये जर आपण पाहिलं तर अभिजित आहेत. पहिला बॉल त्यांनी संयमाने खेळला. 1 धाव संघासाठी त्यांनी प्राप्त केली. स्कोरबोर्डचा श्री गणेश केला परंतु त्यानंतरच्या बॉलवरती आक्रमण करायला गेलेले फलंदाज राकेश आता आउट होऊन माघारी जात आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी गौरव क्रमांक 3 वरती क्षमता आहे, प्रतिभा आहे. आज गौरव यांना चांगला खेळ करावा लागेल.
वेगाने टाकलेला बॉल, भन्नाट वेग गाठीशी आणि याच वेगावरती स्वार होणारे गोलंदाज अतुल भालेकर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. आतापर्यंत 3 बॉल टाकले, एकच धाव खर्च केली, एका फलंदाजाला माघारी पाठवलेला आहे. परंतु एका बाजूला आता हळूहळू कराड 11 ग्रामीणला धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा फलंदाज गौरव तयार, ज्यांना वेगाने प्रभावित केलंय. एका बाजूला भन्नाट वेग आपल्या गाठीशी घेऊन अतुल पुन्हा तयार. हा थोडासा कमी गतीचा बॉल होता. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, डावीशी सोडून जाणारा बॉल आहे. ज्या प्रकारे लसित मलिंगा गोलंदाजी करतात, एक अँगल असो क्रॉस अँगलने गोलंदाजी करतो आणि त्याच अँगलने मैदानाच्या आतमध्ये अतुल गोलंदाजी करतायत. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी. परंतु एका बाजूला गौरव क्षमता आहे त्यांच्याकडे, चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु सध्याच्या घडीला धावांसाठी झगडतायत. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, डॉट आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये टीम कराड ग्रामीण 11ला धावांसाठी झगडावं लागतंय. अवघी फक्त आणि फक्त 2च धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना 60 ते 70 धावा या धावफलकावरती असणं हे फार महत्वाचं आहे. आडव्या बॅटने प्रहार केला समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, बॉलवरती जातील. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. षटक क्रमांक 1 चा खेळ आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 3, एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम कराड 11 ग्रामीण या टीमने आतापर्यंत बनवलेले आहे धावा 3 आणि गडी गमावलेला आहे तो 1. पाटण वॉरियर्सने सुरुवात जर तुम्ही पाहिली ना तरी स्वप्नवत सुरुवात म्हणायला काय हरकत नाही, कारण ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये अतुल भालेकर आले, अवघ्या 3 धावा दिल्या, एक गडी गारद केला. म्हणजे पाटण वॉरियर्स साठी सुरुवात चांगली झालेली आहे. परंतु कराड ग्रामीण 11ला आता दमखम दाखवावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल. इथून पुढे आता गिअर बदलावा लागेल. जी बॅटिंग पहिल्या आणि दुसऱ्या गिअर वरती होते तो गिअर आता बदलावा लागेल. ओव्हर नंबर आता 2 साठी गोलंदाजी मार्क वरती पाटण वॉरियर्स या टीम कडून ऋषी पाटील ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. षटक क्रमांक 2 चा थरार. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय ना, अभिजित स्ट्रायकर जोडीतले फलंदाज गौरव स्ट्रायकर एंडला पुन्हा बॅटिंग करतील आणि आज गौरव यांना चांगला खेळ करावा लागेल. आत्मविश्वासाला आज साथ घालावी लागेल. आक्रमण तर केले आडव्या बॅटने, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलचा पाठमोरा करतील, परंतु ते येणे अगोदर बॉल सीमा रेषेच्या पलीकडे कराड ग्रामीण 11 साठी पहिला चौकार. त्याचबरोबर वाढदिवस सोहळा आपण साजरा करत आहोत. शिवा जाधव बॉस आणि त्यांचा केक कटिंग या ठिकाणी केला जाईल. मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने बबनदादा वरांडे आणि त्याचबरोबर सचिव सचिन दादा पाटील यांच्या वतीने हा वाढदिवस सोहळा मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून संपन्न होत आहे आणि आजच्या दिवसातला आपण गोडवा वाढवत आहोत. केक कटिंग करून त्यांचा वाढदिवस सोहळा मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष बबनदादा वरांडे आणि सचिव सचिन दादा पाटील यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. शिवा जाधव बॉस यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या आपण त्यांना पुनश्च एकदा देऊया क्रिकेटमय शुभेच्छा आणि पुन्हा एकदा बोलूया मॅचच्या दिशेने आणि पाहूया या मॅचची रंगत. आणखीन एक मोठा टोला मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या षटकारांचा टोला मैदानाच्या आतमध्ये. गौरव यांच्या बॅटमधून मोठे टोले यायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला जे अडकत बॅटिंग करत होते त्यांनी आता आक्रमण केलेलं आहे. आज शिवा जाधव बॉस यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्य व्यासपीठावरती केक कटिंग केलेला आहे आणि त्यांच्या दिवसाचा आज गोडवा वाढवला जाईल केक कटिंग करून. एका बाजूला गौरवची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपलेली आहे. टीम कराड ग्रामीण 11 साठी ही फार महत्वाची गोष्ट आहे. बॅटिंग करताना धावा येणं महत्वाचं आहे आणि त्या धावा आता येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरतून गोलंदाज तयार होतील. ऋषी पाटील ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. 2 मोठे फटके त्यांनी खर्च केलेले आहेत. पुनश्च एकदा आपण मोरणा क्रिकेट असोसिएशनचं मनपूर्वक आपण आभार मानूया. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपणही त्यांचं मनपूर्वक आभार मानूया. परंतु मैदानाच्या आतमध्ये या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे. एका बाजूला अभिजित क्षमता आहे, प्रतिभा आहे, कौशल्य आहे आणि आज नावाप्रमाणे अभिजित यांना खेळ चांगला करावा लागेल. एका बाजूला गौरव यांची बॅट तळपली आहे. स्ट्रायकर जोडीतले फलंदाज अभिजित बॅटिंग मध्ये तयार. एका बाजूला ऋषी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरी तयार होत आहेत. 2 मोठे फटके खर्च केले, त्यानंतर एक सिंगल धाव त्यांनी खर्च केलेली आहे. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती तयार होतील ऋषी.
3 बॉल आतापर्यंत टाकलेले आहेत आणि तब्बल धाबा खर्च केलेले आहेत. ऋषी यांनी 11. ब्रिगाने टाकलेला बॉल एक पाय पुढे आवीजी त्यांनी काढला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. सरळ बॅटने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. डॉट आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल या षटकातला प्रगती पथावरती आहे. षटक हे फक्त 5 बॉलचा असणार आहे, याची आपण दक्षता घ्या. एका षटकामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला 5 बॉल हाताळता येतील. बॉलर तयार. बॅटची आतली कडा घेणारा हा बॉल, परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. षटक क्रमांक आता 2चा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करताना टीम कराड ग्रामीण 11 ने बनवलेले आहे धावा आतापर्यंत 14. एक गडी बाद. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या धाबा होत्या 3. त्यानंतर धावसंख्येचा आलेख ग्राफ जो आहे ना तो थोडासा उंचावलेला आहे, परंतु येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्येची भूक आता या संघाला वाढवावी लागेल. कराड ग्रामीण 11 या टीमला आता ओव्हर नंबर 3 साठी आता गोलंदाजी मार्क वरती कुणाला बोलवलं जाईल, कारण 5 गोलंदाज आणि या 5 गोलंदाजांना तुम्हाला उपयोगात आणायचं आहे. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात. गोलंदाज नितीन. निश्चित हा जो बॉल आहे हा बॉल पुन्हा टाकला जाईल, कारण फलंदाज खेळण्यासाठी तयार नव्हते. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतो. गौरव यांची आज बॅट तळपलेली आहे. एक चौकार एक षटकार हे त्यांच्या खेळाचं आतापर्यंत वैशिष्ट्य राहिलेलं आहे. जे गौरव सुरुवातीला अडकळत खेळत होते त्यांनी आक्रमण केलंय आणि तेच गौरव स्ट्रायकर एंडला कराड ग्रामीण 11 साठी. वेगाने टाकलेला बॉल एक डिक्लेअर स्वरूपाची धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित प्राप्त होईल टीम कराड ग्रामीण 11 या टीमला. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू झालेला आहे. पहिला बॉल सिंगल धाबेचा आहे, म्हणजे इथून पुढे अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. गौरव मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. बॅटिंग करताना आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नितीन तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका हवेत खेळलाय. लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरतून बॉल वरती येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॉलला बॅकअप दिलं. बॉलच्या पाठीमागे थांबले. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा निश्चित मिळालेल्या आहेत. असं म्हणतात ना की एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नेहमी नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न कराड ग्रामीण 11 ने या ओव्हर मध्ये केलाय. लोअर फुलटॉस कमी गतीचा ऑन साइडला वळवला. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. अभिजी त्यांनी थांबवलेला आहे. गौरव यांना आज अभिजी त्यांची बॅट शांत आहे, परंतु आज नावाप्रमाणे त्यांना खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या आहे 18 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना टीम कराड ग्रामीण 11 या टीमने या धावा बनवलेल्या आहेत. कमी गतीचा बॉल शरीरापासून दूर गेला. आला तो डॉट. आवीजी त्यांना फटक्यांसाठी झगडावं लागते, धावांसाठी झगडावं लागते, परंतु या खेळाडूकडे क्षमता आहे, प्रतिभा आहे. आज त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. सोडून दिलेला बॉल पंचांनी सांगितलं की डावीशी सोडून चाललाय, दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. तुम्ही पाहताय बॉस चषक 2025 रबर बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. खोलवर टप्प्याचा बॉल एक पाय पुढे काढला. षटक क्रमांक आता 3 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि प्रथम बॅटिंग करताना टीम कराड ग्रामीण 11 ने बनवलेले आहेत धावा तब्बल 19. एक गडी बाद. म्हणजे इथून पुढे आता अवघ्या 10 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजे इथून पुढे 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि इथून पुढे आणखीन काही वेगळं करता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल बॅटिंग करताना टीम कराड ग्रामीण 11 या टीमला. मनापासून अधिक स्वागत. अर्थातचा चंद्रभागा कन्स्ट्रक्शनचे सर्व अर्थातचा प्रशांत शेठ पाटील यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. कोयना क्रिकेट असोसिएशन आणि कोयना प्रीमियर लीगची संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून घेतली जाते ते प्रशांत दादा पाटील. आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम प्रशांत दादा. या बॉस चषक 2025 च्या वतीनं आपलं मनापासून अधिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये गौरव यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा टोला आलाय. शक्ती आणि युक्तीचा साधला या बॉल वरती गौरव यांनी मेळ आणि केला या बॉल वरती चांगला खेळ. क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला. टायमिंग प्रॉपर होतं आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या वाढवणारा कराड ग्रामीण 11 साठी हा षटकार आलाय.
षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू झालाय. गोलंदाजी मार्ग वरती विशाल यांना आणलंय आणि हा जो बॉल होता तो फलंदाजाला प्रभावित करणारा बॉल होता. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये गौरव यांनी प्रभावित केलेला आहे. चांगला खेळ केलाय, परंतु एका बाजूला विशाल जोमाने कमबॅक करतायत. 2 बॉल डॉट टाकलेले आहेत. आक्रमण केलंय या बॉल वरती, आकाशाला गवसणी घालतोय बॉल आणि या बॉल वरती आता काय मोहर लागेल तर लांबी कमी पडलीये, विकेटचं पतन होत आहे. उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज गौरव आता येतील माघारी. धक्का क्रमांक 2 कराड ग्रामीण 11 या टीमला. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत, एक चांगला झेल पकडलाय. शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ आणि डोळ्यांचा संयोग याची सांगड सीमारेषे लगत घातली आणि हा झेल पकडला गेला. टीम पाटण वॉरियर्स या टीमला हे दुसरं सुयश प्राप्त होत आहे, परंतु एका बाजूला कराड ग्रामीणला धक्का क्रमांक 2 लागलाय. परंतु मधल्या फळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये सुनील बॅटिंग साठी आलेले आहेत. आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला महत्व नाहीये, तुम्ही संघासाठी इथून पुढे धावा किती बनवताय ना, आता या डाबामध्ये यालाच महत्व उरलेलं आहे. कराड ग्रामीण 11 साठी आणि मैदानाच्या आतमध्ये सुनील मधल्या फळीमध्ये बॉलर पुन्हा तयार. आडव्या बॅटचा फटका फसलाय. हाई बॉल हवेत उभा राहिला अतुल बॉलच्या खाली आणि आणखीन एक फलंदाज जातील माघारी. हा धक्का क्रमांक लागलाय. याच ओव्हर मध्ये आणखीन एक दुसरा कराड ग्रामीण 11 ला आणि तिसरा फलंदाज कोसळलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 25 धावा, तब्बल 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलेला आहे. विशाल बॉल वळवणे क्षमता त्यांच्याकडे चांगली होती आणि किंबहुना आणखीन एका फलंदाजाला माघारी पाठवलं. आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि कराड ग्रामीण 11 ने प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहे धावा 25. शेवटच्या आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्ग वरती प्रमोद. अंतिम षटक आपल्या नावी घेऊन येतील, परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये अभिजित आहेत. आता तरी हात त्यांना खोलावेच लागतील. अंतिमचे 5च बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकर जोडीतले फलंदाज आहेत आणि आज त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. शेवटचे 5 बॉल. कमी गतीचा बॉल, बॅटची आतली कडा घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कोणतीही धाव मिळणार नाही. शेवटचे 4 बॉल टार्गेट सेट करणारे असतील. काय दडलंय कराड ग्रामीण 11 बॅटिंग करताना कुठपर्यंत मजल मारणार आहे. बॅटिंग साठी अभिजित तयार. आडव्या बॅटने फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी आणि याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली आहे. सरळ 4 धावेंसाठी. धावसंख्या पुढे सरसावत्याने जाऊन पोहोचलीये 29 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना टीम कराड ग्रामीण 11 अविजी त्यांच्या बॅट मधून अखेरकार तो मोठा टोला आलाय. मनोबल वाढला असेल आणि शेवटच्या काही बॉलचा समाचार घ्यावा लागेल. परंतु एका बाजूला चांगली गोलंदाजी प्रमोद यांचा पहिला बॉल जर तुम्ही पाहिला तर प्रभावशाली होता, ज्याने या ओव्हरमध्ये प्रभाव टाकला. गती कमी आहे. बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक अविजी त्यांनी खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्स आणि लॉंग ऑफ वरतून येतील एक्स्ट्रा कव्हरला. बॉलची फेकी करतील. या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त 2 धावा आलेल्या आहेत. धावा कशाही येऊत, परंतु कराड ग्रामीण 11 साठी धावा असणं फार महत्वाचं आहे. 31 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. हाई बॉल आडव्या बॅटने खेळलाय. बॉल येऊ दिला, त्यानंतर बॉलला वळवलं. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि त्याची असणारी रंगत. या बॉलच्या पाठीमागे नफा ना तोटा. धावा मिळाल्या 4. क्रिकेटमध्ये असणारी दुर्मिळ गोष्ट तुम्ही पाहत आहात की एका बॉलच्या पाठीमागे 4 धावा मिळतात, त्याही धावून 3 धावून आणि 1 डिक्लिअर अशा 4 धावा स्कोअर बोर्ड मध्ये घेतल्या जातील.
बॉल हाही हवेत आहे, स्वतः गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉलच्या खाली पोचू शकले नाही. 2 धावा बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर निश्चित या बॉलच्या पाठीमागे 2च धावा प्राप्त होतील. तिसरीला फलंदाज रनआउट असतील. पहिला डाव या ठिकाणी समाप्त होतो आणि पहिल्या डावामध्ये कराड ग्रामीण 11ने बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 37 धावा आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. टीम पाटण वॉरियर्स या टीमला 38 येणारे बॉल असतील तुमच्याकडे 25 आणि 25 बॉल 38चं लक्ष. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये कराड ग्रामीण 11ने बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 37 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. आता पाटण वॉरियर्स या टीमला 38 येणारे बॉल 25 आहेत. टॉस जिंकला होता टीम पाटण वॉरियर्स या टीमने आणि टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या धावा खर्च केलेल्या आहेत पाटण वॉरियर्स या टीमने 37. आता विजयासाठी बनवायचे आहेत पाटण वॉरियर्स या टीमला 38. एका बाजूला पाठलाग एका बाजूला बचाव. सत्र क्रमांक 2 ला आता होईल सुरुवात. तुम्ही पाहता अनुभवताय बॉस चषक 2025 हे पर्व 4थं पर्व आहे या स्पर्धेचं आणि 4थ्या पर्वामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा आहे बॉस चषक 2025. आज असोसिएशन वाईज लढती तुम्हाला पाहायला मिळतील. सकाळीच आपण पहिली लढत पाहिली मोरणा क्रिकेट असोसिएशन विपक्ष पाटण वॉरियर्स ब आणि हा सामना पाटण वॉरियर्स ब ने जिंकलाय. विद्यमान सामना कराड ग्रामीण 11 विपक्ष पाटण वॉरियर्स असा सुरू आहे. यानंतर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर आणि त्यांच्या विपक्ष छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी. त्यानंतर गोपीदादा प्रतिष्ठान पाटण 11 आणि मैत्री ग्रुप जावली. अशा काही लढती तुम्हाला आजच्या दिवसामध्ये अनुभवायला आणि पाहायला मिळणार आहेत. सत्र क्रमांक 2 ला होईल सुरुवात. दोन्ही संघांना पण देऊया सत्र क्रमांक 2 साठी पुन्हा एकदा शुभेच्छा. चला टीम कराड ग्रामीण 11 ला विनंती करूया की मित्रांनो आता आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण आखायला घ्या आणि टीम पाटण वॉरियर्स ला विनंती आहे की आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. 38 धावांचं असणार लक्ष आणि आता कराड ग्रामीण 11 ला आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. गोलंदाजांना आज तारेवरची कसरत करावी लागेल कारण 25 बॉलच्या पाठीमागे कराड ग्रामीण 11 ला या धावांचा बचाव करायचा आहे. तर 25 बॉलच्या पाठीमागे पाटण वॉरियर्स ला या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निघालेली आहे. परंतु क्रिकेटमध्ये विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर अद्यापही तयार नाहीये. त्यामुळे छोट्या छोट्या धावसंख्येचा बचाव होऊ शकतो आणि मोठ्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलागही होऊ शकतो. परंतु या सत्र क्रमांक 2 मध्ये दडलंय काय, कोणता संघ हा सामना घेऊन जाईल आणि पुढे जाऊन पाटण वॉरियर्स ब या संघाविरुद्ध कोणता संघ 2 हात करेल, ही तिसरी मॅच आपल्या समोर येणार आहे. परंतु ही दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाटण विरुद्ध कराड अशी लढत तालुका वाईज जर तुम्ही पाहिली तर एका बाजूला कराड ग्रामीण 11 विपक्ष पाटण वॉरियर्स अशी लढत आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते आणि स्ट्रायकर जोडीमध्ये 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. संदीप आणि त्यांच्या सोबतीला भरत ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये
पाटण वॉरियर्स या टीमची षटक क्रमांक 1 मध्ये आता कराड ग्रामीण 11 या टीम कडून कुणाला आणलं जाईल, कारण ज्या प्रकारची सुरुवात पाटण वॉरियर्स या टीमने केली होती, अवघ्या पहिल्या ओव्हरमध्ये 3च धाबा दिल्या होत्या आणि एक फलंदाज माघारी पाठवला होता अतुल भालेकर यांनी. म्हणजे त्या प्रकारचं प्रत्युत्तर पहिल्या ओव्हरपासून द्यावं लागेल कराड ग्रामीणला. गोलंदाजी करताना धारदार गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी आज अंमलात आणाव्या लागतील आणि बॅटिंगमध्ये आज तंत्रशुद्ध बॅटिंग चांगली करावी लागेल, आक्रमण करावं लागेल, कधी संयम ठेवावा लागेल. परंतु या जर तरच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात दडलंय काय सत्र क्रमांक 2च्या पाठीमागे. वळूया मैदानाच्या आतमध्ये आणि पाहूया या मॅचची रंगत. संदीप आणि भरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज भरत तयार. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्ग वरती. प्रणव एक युवा खेळाडू षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज तयार. पहिला बॉल वेगाने टाकलाय. पंचांनी सांगितलं की पहिल्या बॉलची दिशा ही खराब आहे. दिशाहीन बॉल. स्कोर बोर्डचा श्री गणेशा पहिली धाव. पंचांसाठी पारितोषिक आलेलं आहे. कौतुकाची थाप त्यांच्याही पाठीवरती पडते आणि त्यांच्या कामगिरीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक. हाही उजव्या स्टीच्या बाहेरचा आणखीन एक दिशाहीन बॉल आहे. जेव्हा जेव्हा फलंदाजाच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा बॉल असतो त्या वेळेस पंच अशा बॉलला दिशाहीन बॉल घोषित करतात आणि तेच पंचांनी मैदानाच्या आतमध्ये केलंय. दोन्ही बॉल दिशाहीन आहेत, परंतु आता प्रणवला दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. खोलवर टप्प्याचा असणारा बॉल बॅक टू द बॉलर. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. अशाच प्रकारची गोलंदाजी आज प्रणवला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण ही वेळ जी आहे ना ती धावा वाटण्याची नाहीये, ही वेळ धावा वाचवण्याची आहे. त्यामुळे कराड ग्रामीण 11ला प्रत्येक धावेचा बचाव हा विचारपूर्वक करावा लागेल. एक पाय बाहेर काढलाय कव्हर्सला खेळाडू. बॉलच्या खाली लांबी पडली कमी. धक्का क्रमांक लागलाय पहिला. टीम पाटण वॉरियर्स या टीमला फलंदाज भरत माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लांबी कमी पडली. फटका चांगला होता, फक्त लांबी थोडीशी कमी पडली आणि त्यानंतर भरत यांना यावं लागतंय माघारी. प्रयत्न चांगले केले होते, परंतु सीमारेषेलगत एक चांगला झेल कराड ग्रामीण 11 साठी पकडला गेलाय आणि निश्चित कराड ग्रामीण 11चा आता थोडंसं मनोबल वाढला असेल. परंतु एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पृथ्वीराज यादव गाव सळवे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आयकॉन कॅटेगरीमध्ये येणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी अशा बऱ्याचशा खुल्या गटाच्या स्पर्धा खेळणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. परंतु एका बाजूला कराड ग्रामीण 11चा दमदार मारा. प्रणव वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतायत आणि कराड ग्रामीणचा AK-47 या नावाने प्रसिद्ध असणारा मैदानाच्या आतमध्ये प्रणव. आणि आज त्याच प्रकारची गोलंदाजी त्यांना करावी लागेल. वेग चांगला आहे आणि वेगावरती स्वार व्हायला प्रणव यांना आवडतंय. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. पहिला फलंदाज माघारी पाठवलाय. स्ट्रायकर एंडला पृथ्वीराज यादव. नजर रोखून धरलेली आहे. पंचांनी सांगितलं की हाय बॉल दिशाहीन आहे आणि कुठेतरी आपण याची चर्चा करतोय की प्रणवला दिशेवरती आज नियंत्रण ठेवावं लागेल, टप्प्यावरती ताबा ठेवावा लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. धारदार गोलंदाजीचे वार करावे लागतील. पृथ्वीराज यादव तयार. आता हा खोलवर टप्प्याचा बॉल डिक्लेअर स्वरूपाची एक सिंगल धाव बाईटच्या माध्यमातून प्राप्त होईल आणि प्रणव मैदानाच्या आतमध्ये आता वेगाने गोलंदाजी करतायत. चांगला बॉल टाकलाय, निर्धाव येतोय, परंतु डिक्लेअर स्वरूपाची धाव या बॉलच्या पाठीमागच्या बाजूला मिळते. पुन्हा प्रणव तयार. आडव्या बॅटने फटका समोरच्या बाजूला. एक्स्ट्रा कव्हरला मिळाला मौका आणि दिलाय पृथ्वीराज यादव यांनी या बॉल वरती ठोका. बॉल सीमा पार. षटकार. या बॉलच्या पाठीमागे ताकदीचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर केलं. पृथ्वीराज यादव यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. प्रणव यांच्या वरती अद्यापही आक्रमण कुणी केलं नव्हतं, परंतु आता ते आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पृथ्वीराज यादव यांनी केलंय. आता हाई बॉल पंच सांगतात की दिशाहीन आहे. म्हणजे कुठेतरी प्रणव यांचा जो प्रयत्न आहे ना की वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करायची आहे, म्हणजे ही जी लाईन असते ना ही फलंदाजांना नेहमी प्रभावित करते आणि फलंदाजांना कसरत करायला लावते.
आणि अखेरकार बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा. धक्का क्रमांक दुसरा पाटण वॉरियर्स या टीमला. कराड ग्रामीण 11ने काही धावा दिल्या, परंतु दोन फलंदाज याच टीमने माघारी पाठवलेले आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 38 धावांचा पाठलाग करताना 10 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहेत धावा अजून 28. करेक्शन आपण करूया, धावसंख्या 11 आहे. याची दोन्ही संघांनी दक्षता आपण घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय म्हणजे बनवायच्या आहेत इथून पुढे धावा. त्या बाकी आहेत आता 27 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 20 बॉलच्या पाठीमागे 27. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक आता 4 वरती गोषटवाडीचे खेळाडू जिल्हा ऐकवान म्हणून KSK प्रीमियर लीग खेळणारे राजेश कुराडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. 11 धावा धावफलकावरती आलेले आहेत. गोगावचा रुपेश भावके ओव्हर नंबर आता 2 साठी गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत रुपेश भावके, ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांनी चांगला खेळ केलाय आणि त्यांनाच गोलंदाजी मार्क वरती बोलवलंय. रुपेश भावके गोगावचे ऑलराऊंडर खेळाडू, क्षमता आहे रुपेश यांच्याकडे. ओव्हर नंबर 2 साठी तयार. वेगाने बॉल टाकलाय, परंतु पंचांनी सांगितले की डावी अशी सोडून जाणारा बॉल हा दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. या गोष्टी आज टाळाव्या लागतील. रुपेश तयार. आक्रमण केलं या बॉल वरती, सी कॉर्नरला खेळलेला फटका आणि हाय बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान. पाटण वॉरियर्स या टीम साठी बॅटिंग करताना संदीप यांचा हा होता 6चा लगान. बॉल सीमा पार, षटकार. विकेट येत आहेत, मोठे फटके येत आहेत, परंतु कुठेतरी कराड ग्रामीण 11ला या मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवावं लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक जमेची बाजू. पाटण वॉरियर्स या टीम साठी काही मोठे फटके येत आहेत. त्यानंतर आलेली एक सिंगल धाव. धावसंख्या पुढे सरसावती. 38 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत बनवलेली आहेत धावा 19 धावा धावफलकावरती येत आहेत. आता बनवायचे आहे तिथून पुढे 19, म्हणजे अर्धा टप्पा पाटण वॉरियर्स ने पूर्ण केलाय. अर्धा टप्पा बाकी. डावकुरे आताचा एक प्रतिभावंत खेळाडू बॅटिंग साठी तयार राजेश कुराडे. एका बाजूला रुपेश भावके. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत. एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. आणि अखेरकार हा बॉल हवेत खेळलाय. राजेश कुराडे यांनी पहिला बॉल फेस करत असताना क्षेत्ररक्षक तिकडे आले, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. बॉलची फेकी केली आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं फार महत्वाचं आहे, कारण अशा प्रकारची संधी ही पुन्हा पुन्हा मिळणार नाही. कारण जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. बॉलर पुन्हा तयार रुपेश भावके. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. हा प्रभावशाली बॉल होता आणि हा बॉल प्रभावित करतोय राजेश कुराडे यांना. अशाच प्रकारची धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. प्रत्येक वेळेस सुरुवात ही शून्यातून नसते, तर कधी कधी अनुभवातून असते. आणि ती शिदोरी आणि हेलिकॉप्टरचं उड्डाण. मैदानाच्या बाहेर हा फटका चाललाय. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत राजेश कुराडे. घोषटवाडी आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार, षटकार येतोय. मन हरकून टाकणारा फटका. हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमा रेषेच्या पलीकडे. राजेश कुराडे यांचा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला. बॉल सीमा पार, षटकार आलाय. धावसंख्या आता भरारी घेत आणि जाऊन पोहोचली आहे. 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे आता पाटण वॉरियर्स ला बनवायच्या आहेत धावा. त्या 11 बाकी आहेत. एका बाजूला ओव्हर नंबर 2चा खेळ आपण पाहिला आणि त्याही षटकाचा खेळ संपलेला आहे. म्हणजे इथून पुढे आता 15 बॉलचा खेळ बाकी, 11 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती सुनील. ओव्हर नंबर 3 साठी क्षमता आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहे सुनील. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. षटक क्रमांक 3 साठी आडव्या बॅटने खेळलेला फटका.
एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? क्षेत्ररक्षक गवतातून पाण्यातून चिखलातून मार्ग काढत बॉल पर्यंत पोहोचले, तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत. 2 धावा बॉलच्या पाठीमागे आल्या. धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 38चं लक्ष आहे, म्हणजे इथून पुढे आता बनवायचे आहेत विजयासाठी 9. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, कमी गतीचा असणारा बॉल डॉट आलाय. अशाच प्रकारचे काही बॉल जर आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कराड ग्रामीण 11 संघ येऊ शकतो आणि या मॅच मध्ये डॉट बॉलचा रेशिओ हा वाढवावा लागेल कराड ग्रामीण 11ला आणि विकेटची सांगड घालावी लागेल. आता चांगली गोलंदाजी, 2 बॉल डॉट आलेले आहेत. असेच काही डॉट बॉल आले तर फलंदाजांवरती दडपण वाढेल, परंतु एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये संदीप आहेत. बॅटिंग करताना वैयक्तिक खेळ त्यांनी आतापर्यंत केलेला आहे. 9 धावांचा एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय, परंतु सध्याच्या घडीला त्यांनी 2 बॉल डॉट खेळलेले आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2च धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. गोलंदाजी करताना सुनील यांनी मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज काहीतरी करावं लागेल. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. बॉलची पैकी नॉन स्ट्रायकर एंडला. या बॉलच्या पाठीमागे अवघे एकच सिंगल धाव मिळेल. कौतुक करावं लागेल. ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी सुनील आले, परिस्थिती अनुकूल नव्हती, परिस्थिती बिकट होती आणि याच बिकट परिस्थितीमध्ये सुनील यांनी केलाय तिकट मारा. जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये परिस्थितीला शरण जाऊ नका, तर परिस्थितीवरती मात करा. प्रत्येकाची खराब वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते आणि कराड ग्रामीण 11ची आता वेळ मैदानाच्या आतमध्ये बदलतीये. एका बाजूला राजेश कुराडे यांना बांधून ठेवलं आणि षटक क्रमांक 5चा खेळ या ठिकाणी संपलाय. 3चा खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ होता आणि षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे येणारी बॉल शिल्लक आहे 10 बनवायच्या आहेत. विजयासाठी धावा 8. 10 बॉल 8चे समीकरण मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग बोलवलेली आहे. एका मिनिटामध्ये आयुष्य मित्रांनो बदलता का तर नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो आणि त्यासाठी की काय कराड ग्रामीण 11ने टीम मीटिंग बोलवली आहे. विचार केला जाईल, निर्णय आता टीम मधून घेतला जाईल की कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी द्यायची आणि षटक क्रमांक 4 साठी कुणाला बोलवायचं, ही चर्चा आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि आता विश्वास ठेवलाय ओव्हर नंबर 4 फार महत्वाचं षटक आहे. येणारे 10 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 8 पर्यंत. एका बाजूला संदीप, एका बाजूला राजेश. ही पाटण वॉरियर्स ची असणारी दमदार जोडी, परंतु षटक क्रमांक 4 साठी आता टाळगावचा सुरेश पाटील ओव्हर नंबर 4 साठी. आता टाळगावचा पर्याय निवडलेला आहे कराड ग्रामीण 11 या टीमने. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. सुरेश पाटील यांच्या हाती सोपवलाय बॉल. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती मारलाय ताव, परंतु लांबी कमी पडली. सुदैव गोलंदाजाचं आणि दुर्दैव फलंदाजाचं. फुलटॉस बॉलचा आस्वाद घेऊ शकले नाही, लांबी कमी पडली आणि सीमारेषेलगत पकडलाय. चांगला झेल. आता 9 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे 8. हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये कराड ग्रामीण 11ने शेवटच्या काही षटकांमध्ये कमबॅक जोमाने केलंय. ज्या संघाने सुरुवातीपासूनच दमदार केली, अशा संघासमोर आता थोड्याशा अडचणी या उभ्या राहिलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती कळंत्रेवाडीचा राज कळंत्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 5 वरती. हाई बॉल डॉट टाकलाय. गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली सुरेश पाटील टाळगाव यांची आणि हाई बॉल डॉट टाकलाय. 2 बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळत नाही. आता 8 बॉल 8 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये. दर्द सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये कॅच पकडली आहे. 3 बॉल एकही धाव मिळाली नाहीये पाटण वॉरियर्स ला. आणखीन एक फलंदाज माघारी येतोय. आता 7 बॉल 8 ची गरज आहे. कराड ग्रामीणची परिस्थिती आता थोडीशी आता बदलायला लागलेली आहे.
कारण मैदानाच्या आतमध्ये घेतलेली मेहनत, दाखवलेली जिद्द आणि घेतलेले कष्ट. एका बाजूला गोलंदाजी करताना सुरेश पाटील, कमी गतीचे असणारे बॉल आणि ज्या प्रकारे बॉल वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे ती लाजवाब आहे. फिरकीचे जादूगार आहेत. गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली, अनुभव त्यांच्या गाठीशी. एक सिनियर प्लेयर आहेत आणि अनुभव काय असो तो त्यांनी आज कृतीमध्ये आणलेला आहे. आणि जीवन असो किंवा क्रिकेट, अनुभवाची शिदोरी ही तुमच्या सोबत असली पाहिजे आणि ती शिदोरी सुरेश पाटील यांनी आज खोलली आहे. 3 बॉल टाकले, एकही धाव दिली नाहीये, एक फलंदाज माघारी पाठवलाय. 7 बॉल 8चा थरार मैदानाच्या आतमध्ये. आणि बॅटिंगसाठी बनपुरीचे ऑलराऊंडर खेळाडू अतुल भालेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. अनेक स्पर्धा गाजवणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नेहमीच अष्टपैलू खेळ त्यांचा बहरलाय. गोलंदाजी त्यांनी चांगली केली आहे, परंतु आज अतुल यांना बॅटिंग चांगली करावी लागेल. परंतु समोरून येणारे धारदार बॉल अर्थात सुरेश पाटील यांचे चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजी, वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असणारी भिन्नता प्रखरतेने आज अंमलात आणली आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वाईट प्लस फलंदाज, स्टंपिंग आउट. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करायला गेले, पायांचा वापर केला आणि त्यानंतर आउट होऊन माघारी येत आहेत अतुल भालेकर. स्टंपिंगचे शिकार झाले. स्टंपिंग साठी ओके, तिसऱ्या पंचांनी आता रेफर केलेला आहे स्टंपिंग साठी की बॉल कुठून पकडलेला आहे आणि कसा लावलेला आहे याची पडताळणी आता ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून केली जाईल. आणि तिसरे पंच पाहणी करतील प्रत्यक्षात यष्टी रक्षक अभिजित यांनी बॉल कुठे पकडला आणि बॉल कशा प्रकारे लावलाय याची पडताळणी सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे गेले. आणि फलंदाज अतुल आउट आहेत. चांगली स्टंपिंग मैदानाच्या आतमध्ये अभिजित यांनी केलेली आहे. बॅटिंग मध्ये मोठी चमक अभिजित यांना दाखवता आली नव्हती, परंतु आज क्षेत्ररक्षणामध्ये चांगली चमक दाखवलेली आहे. त्यांच्या पाठीमागे चांगलं काम केलेलं आहे. धावही मिळेल आणि विकेटही मिळेल अशा प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल कारण हा बॉल वाईड होता. स्टंपिंग आउट फलंदाज असणार आहे, परंतु या बॉलच्या पाठीमागे 1 धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हाही बॉल दिशाहीन आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक 7 वरती बोत्रेवाडीचा प्रशांत बोत्रे मैदानाच्या आतमध्ये. याच मैदानावरती यंदाचा हंगाम पाटण तालुका प्रीमियर लीगचा गाजवणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. एक बाईक त्यांच्या नावी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तेच आलेले आहेत बॅटिंगसाठी. परंतु एका बाजूला सुरेश पाटील टाळगाव यांची दमदार गोलंदाजी सुरू आहे. आज कराड ग्रामीण 11ला मॅच मध्ये याही षटकामध्ये घेऊन आलेले आहेत. खास करून सुनील, सुरेश. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हाही डॉट आलाय. षटक क्रमांक आता 4चाही खेळ संपलाय आणि आता इथून पुढे शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आणि 5 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहे 10-6. हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का, आता याचाच प्रयत्न दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 5 बॉल 6चा थरार, रंगलेली एक रोमांचक मॅच. कमी धावसंख्येचाही सामना रंगतो.
त्याचं ज्वलंत उदाहरण पाटण वॉरियर्स अ विपक्ष कराड ग्रामीण 11. अशी लढत आहे. आता शेवटच्या षटकासाठी कुणाला कराड ग्रामीण 11 बोलवणार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये आपण चर्चा केली ना, एका बाजूला आपण चर्चा करतोय प्रशांत बोत्रे आहेत आणि त्यांच्या सोबतीला राजेश कुराडे आहेत. दोन्ही खेळाडू डावकुरे आताचे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती आता कुणाला बोलवलं जाईल. 5 बॉल 6 ची गरज आहे. परिंदे को मंजिल मिलेगी, पहले भी उसके पंख बोलते हैं, अरे वही लोग रहते हैं जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते हैं. आणि याही मॅच मध्ये त्या हुनरने खेळावं लागेल. राजेश कुराडे बॅटिंग साठी तयार होत आहेत. अंतिम षटक आता कराड ग्रामीण 11 कुणाच्या हातात सोपवणार बॉल. टाळगावचा टायगर या नावाने प्रसिद्ध असणारा, क्रिकेटच्या पटलावरती तात्या या नावाने ओळख आपली निर्माण करणारा गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 5 साठी अंतिम षटक आपल्या नावी घेतलंय. शेवटचे 5 बॉल 6 ची गरज. राजेश कुराडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. दोन्ही संघांमध्ये रंगलेला हा रोमांचक सामना. पाठीराखे व्याकुळ झालेले आहेत विजयासाठी, परंतु खेळाडूंची तळमळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 बॉल 6 चा थरार. मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक टाळगावचे तात्या यांच्या नावी. एका बाजूला घोषटवाडीचे आयकॉन खेळाडू राजेश कुराडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार. 6-5 5-6 अंतिम षटकातला हा पहिला बॉल प्रगती पथावरती. बॅटची कडा घेऊन कोणती धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. आता 4 बॉल 6 ची गरज आहे या मॅच मध्ये. पाठीराख्यांच्या हृदयाची धडधड 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 आता वाढू लागलेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय, कारण 4 बॉल 6 ची गरज. कमी धावसंख्येचा सामना आता चांगला रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ सामना घेऊन जाईल, कोण विजयाची मोहर उमटवेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरतून टाळगावचा तात्या निघालाय. अंगाला भेदणारा बॉल. धाव मिळेल का? तर हो, निश्चित एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता 3च बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 5. आता एका बाजूला बोत्रेवाडीचे मैदानाच्या आतमध्ये प्रशांत बोत्रे बॅटिंग साठी तयार होतील. याच मैदानावरती पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ केलाय. एक बाईक आपल्या नावी आणि पाटण तालुक्यातला पहिला बायकर मॅन स्ट्रायकर एंडला बॅटिंग करेल. तर एका बाजूला टाळगावचा टायगर तात्या. चांगली गोलंदाजी. 2 बॉल टाकले, अवघे 1च धाव दिली आहे. षटक क्रमांक 5 चा थरार. आता 3 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत 5. वेगाने टाकलेला हाई बॉल वेळेची अचूकता साधता आली नाहीये. सिंगल धाव आलेली आहे. आता इथून पुढे विजयासाठी बॉल शिल्लक आहे 2 आणि धावा बनवायच्या आहेत 4. 2 बॉल 4. कंपल्सरी चेस आहे, याची आपण दक्षता घ्या. 2 बॉल मध्ये 4 बनवाव्याच लागतील पाटण वॉरियर्स अ या टीमला. आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे कराड ग्रामीण 11 ने झुंज दिली, पाटण वॉरियर्स अ या टीमने झुंज दिलेली आहे. दोन्ही संघ लढतायत, झुंजतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. आज संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. 2 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत धावा 4. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंधकार से लड़ते रहो तो सवेरा जरूर खिलेगा, जब ठान लिए मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. फुल टॉस बॉल त्याला दिशा दिली आणि अखेरकार बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. टोचतील हजारो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो, कळेल तुला तुझी कुवत, तू विजयाचा षटकार हो. आणि हा विजयाचा टोला मैदानाच्या आतमध्ये प्रशांत बोत्रे यांच्या बॅट मधून आला, राजेश कुराडे यांच्या बॅट मधून आला आणि हा बॉल त्यांनी पाठवला सीमा पार आणि पाटण वॉरियर्सला मिळवून दिलाय विजय. हार्डलक टीम कराड ग्रामीण 11, आपण हे संघर्ष चांगला केलात, आपले मनपूर्वक आभार. टॉस आपण करूया. पाटण वॉरियर्स ब विरुद्ध पाटण वॉरियर्स अ. प्रशांत पाटील साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते
आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. अतुल दादा विपक्ष बाबू दादा म्हणजे पाटण वॉरियर्स ए विपक्ष पाटण वॉरियर्स बी अशी मॅच या टॉस करूयात. खूप चांगला खेळ राहिला.